तर नमस्कार मैत्रिणींनो. तर श्री स्वामी समर्थ. तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आत्ता झालेले सगळी कामं, तर काम वगैरे सगळं आवरलं आईनं. तर मस्तपैकी असं जेवण वगैरे झालेलं आहे. तर जेवणासाठी आज बनवलं होतं गरगट्टा, मकाची भाकरी, मेथीची भाजी, चपाती, भात. तर असं जेवण होतं. तर मस्तपैकी आम्ही जेवण केलेलं आहे. तर तुम्ही पण जेवण केलं का? तुमचं दुपारचं झालं का? हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर लाडूला पण ना चपाती आणि गरगट्टा, मेथीची भाजी असं चारलेलं आहे. थोडंसं दूध पिलाय. तर आता त्याला झोपवले, कारण झोप नाही झाली की ना तो इतकं चिडचिड करतो. तर त्याला समजत नाही की त्याला काय व्हायला लागले. तर त्याच्यामुळं ना तो लय किरकिर करतो झोप नसली की. म्हणून त्याला दुपारची 1-1.5-2 तास तरी का ना झोप पाहिजे. झोपेत उठला की अगदी सकाळसारखा आणखी फ्रेश होतो. म्हणजे संध्याकाळी जास्त किरकिर करत नाही. नाहीतर दुपारी नाही झोपले की संध्याकाळी झोपीला आला की इतका किरकिर करतो की जेवायची सुद्धा त्याची मनस्थिती नसते. तर ना मग त्याला असं मी मस्तपैकी जवळ घेऊन झोपवलेलं आहे. तर मला जवळ घेऊन झोपल्याशिवाय तो झोपत नाही. म्हणून थोड्या वेळ त्याला झोपवण्यासाठी मी पण थोडे पडले होते. तर आता मस्तपैकी काम झालेलं आहे. आई बसली बाहेर बायकांसोबत गप्पा मारत. तर मी पण आता लाडूला झोपवते आणि जाते मी पण बाहेर जरा गप्पा मारायला. तर तेवढंच जरा भारी वाटतं. तिकडे गेल्यानंतर काय घरातच, आणि ते आता काय ते हॉटेलचं असल्यामुळं आता जरा बाहेर पडले. नाहीतर आधी मात्र घरातच असायची. तर कुठं जाणं नाही, येणं नाही, फक्त बाहेर फिरायला जाणं एवढंच. असं बसणं बोलणं एवढं काय नव्हतं. तसं आता थोडी थोडी सगळीकडे ओळख झाली तिथे पण. तर तिथं पण आता सगळं झालं आहे आपल्यासारखं, घेतल्यासारखं. जसं माहेरी जसं सगळ्यांच्या ओळखी होत्या तशा आता तिथं पण झालेल्या आहेत भरपूर अशा. तर लाडू आता मस्तपैकी झोपलेला आहे. सगळे कामं आवरले, धुणं भांडी झाडून, फरशी, सडा, रांगोळ, स्वयंपाक, डबं वगैरे सगळं असं पाणी भरणं सगळं झालेलं आहे. पाणी तर काही इथं बोर असते, जेव्हा पाहिजे तेव्हा चालू करायचं, जेव्हा संपल तेव्हा चालू करायचं. आमच्यासारखं तिकडच्यासारखं नळाचं इकडं नाही एवढं काय. सगळ्यांच्या घरोघरी बोरच आहेत, त्याच्यामुळं एवढं काय प्रॉब्लेम नाही पाण्याचं. इथं एकदम पाणी भरपूर असतं, मुबलक असं पाणी असतं. तर कपडे वगैरे रोज किती पण धुवा, काही पण करा, काहीच प्रॉब्लेम नाही. तर आमच्या इथं कसं नळाला पाणी असल्यामुळं ना तर पाणी जपून वापरावं लागतं. एक्स्ट्राची कपडे काय असतील ती पाणी येण्याच्या दिवशीच आम्ही काढतो, कारण पाणी येण्याच्या दिवशी एक्स्ट्राची कपडे सगळी धुवून आणखी पाणी आपलं एवढं भरून शिल्लक राहतं. तर आधीमध्ये एक्स्ट्राचे कपडे काढले की पाणी आपलं जास्तीचं संपतं. त्याच्यामुळं त्या दिवशीपर्यंत ते पाणी जात नाही. 5 पूर्ण होऊन 6व्या दिवशी पाणी येतं, मग 6व्या दिवशी पाणी कमी पडतं. त्याच्यामुळे एक्स्ट्राचे कपडे आम्ही नळाला पाणी आल्यावरच काढतो. तर असं तिथलं रुटीन असतं. आणि इथं काय कधी पण पाणी, किती पण माणसं रावळं, किती पण पाहुणं रावळं आलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही. तर तसं तिथं कोण 1-2 माणसं जरी वाढले तरी पाण्याचा प्रॉब्लेम येतो. 1-2 दिवस ठीक आहे, पण असं 4-5 दिवसासाठी तर कोण आलं राहण्यासाठी तर इतका प्रॉब्लेम येतो पाण्याचा. खरंच खूप प्रॉब्लेम आहे पाण्याचा सोलापूरला. तर मला आधी लग्न झाल्यावर तर जास्त पाणी सांडायची सवय होती आणि मला तिथे इतकं वेड्यासारखं म्हणजे वेगळंच वाटायचं, थोडं थोडं पाण्यात सगळं करणं हे ते असं. तरी आता पाणी साठवायला भरपूर असं मोठा 2000 लिटरचा सेंटेक्स आणला आहे. 1000 लिटरचा एक आहे, 500 लिटरचा एक आहे, 700 लिटरचा एक आहे. त्याच्यामुळं आम्हाला 5 दिवस मुबलक असं पाणी वापरतं. एवढं काय प्रॉब्लेम येत नाही कोणा आलं गेलं तरी. पण आधी कसं पाणी साठा करण्याचं साहित्य कमी असल्यामुळं ना, बॅलर वगैरे, तर पाणी आम्हाला जास्त पाणी असायचं पण भरण्यासाठी जास्त सोर्स नसायचा. तर आता मी तसं नाही केलं. माझं लग्न झाल्यावर मी पहिला त्यांना 2 मोठे सेंटेक्स आणायला लावले. आधी कसं तिघं असल्यामुळे त्यांना लागत नव्हतं. तसं आता लग्न झाल्यावर 1 वर्षानं आमचा लाडू जन्मला. लाडू तर जन्मल्यावर जेवढं आम्हाला चौघांना पाणी लागतं तेवढं एकट्याला बाळासाठी पाणी लागतं. कारण त्याचे कपडे म्हणा, त्याच्या आंघोळीला पण बाळाला भरपूर असं पाणी गरम घातलं जातं, म्हणजे तो चांगला झोपतो म्हणून. तर त्याचे कपडे म्हणा, दिवसभर बाळुती, चड्ड्या, ही ती बादली 2 बादली त्याचे दिवसभराचे कपडे पडायचे. आणि ते कसं शू केलेलं असतं त्याच्यामुळे त्याला पाणी जास्त लागतं. जेवढं आम्हाला 4-5 माणसाला पाणी लागतं तेवढं त्या एकट्याला लागत होतं बाळाला. तर असं असतं बाळाचं. तर पाणी खरंच, पाण्याशिवाय कामच नाही. पाणी असेल तरच सगळं काही व्यवस्थित कामं होतात. एक दिवस जरी पाणी नसलं तर घरात सगळं, एखाद्या वेळेस घरात बाजार
संपला तरी चालेल, पण पाणी हे संपलं ना इतकं वेगळं होतं ना. खरंच पाणी असेल तरच घर आलं आहे, नाहीतर घरात सगळं कामं सगळं थांबलं जातं. असं असतं पाण्याचं. पण पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून पाणी आहे तोपर्यंतच व्यवस्थित वापरावं. कारण ह्या वर्षी पाऊस पण झालेला नाही म्हणावा असा, तर दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. तर पाणी म्हणून आतापासूनच जपून वापरायचं आहे. म्हणून पाण्याचा जास्त वापर नाही करायचा, कारण परत उन्हाळ्यात तर पाण्याचा इतका प्रॉब्लेम येणार आहे. खरंच दुष्काळ पडतो का असं वाटायला. दुष्काळ जाहीर पण केलं वाटतं. तर खूप अवघड आहे पाण्याचं. तर चला आता जरा विश्रांती घेतो. आता वाजलेले आहेत 12:30. तर 12:00ला कामं झाली आमची सगळी. तर मस्तपैकी निवांत अशी विश्रांती घ्यायची. तर दिवसाचं रुटीन असंच पडणं, लोळणं, मोबाईल बघणं, टी व्ही बघणं, कोण आलं गेलं गप्पा मारणं, यातच सगळा दिवस जातो. तर खरंच खूप भारी वाटतं माहेरी. माहेरच्या अंगणात जे सुख आहे ना ते खरंच जगात कुठे नाही. कसलं पण असं माहेर. सासरी सोन्याचा गाज जरी असला ना तरी माहेरची राखी वेगळीच असते. तर तसं काय असतं तर ना, सासरी किती पण सुख असू द्या, किती सोनं नाणं बंगला गाडी सगळं असू द्या, पण माहेरी जी झोपडी सुख असतं ना ते कुठंच जगाच्या कोपऱ्यातही नसतं. म्हणून माहेरचा 4 दिवसाचा विसावा हा सासरवाशीन सुनायला हवाच. आता 4 दिवस राहून गेल्यानंतर अनेक सासरी पुन्हा अनेक नव्यानं सुरुवात होती. फ्रेश वाटतं, जरा वेगळं काहीतरी वाटतं. नाहीतर तेच म्हणून स्त्री एक वैतागून जाते. त्याच्यामुळं ना माहेरचा विसावा हा 4 दिवस पाहिजे. आणि माहेरी पण आई असेल तरच माहेरला माहेरपणा, नाही तर अजिबात नाही. कारण आई असल्याशिवाय माहेरमध्ये एक क्षणही थांबू वाटत नाही. आई जर कुठं बाहेर गेली तर घरात बसूसुद्धा वाटत नाही. भाऊ भाऊजे हे कोण कोणाचे नसते. आई असेल तरच माहेरला माहेरपणा, नाही तर अजिबात नाही. तर खरंच बरोबर आहे. असल्या गोष्टी ह्या लग्न झाल्यावरच कळतात. लग्नाच्या आधी आईची किंमत कधीच कळत नाही. लग्न झाल्यावर आईची किंमत थोडी कळते, आणि आपण आई झाल्यावर आपल्याला आईची किंमत ती पूर्णपणे कळते. तर तसंच काय माझ्या बाबतीत झाले. लग्नाच्या आधी मी खूप खूप वेगळी होती. लग्न झाल्यावर थोडं बदलली. आता आई झाल्यावर तर पूर्ण मला आईचं आई पण कळालं. तर खरंच माणूस कसं शिकत जातं ना. तर असंच काय. तर चला, व्हिडिओ इथं स्टॉप करते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप आशीर्वाद द्या. श्री स्वामी समर्थ. बाय.